लोहा तहसील के वागदरवाड़ी गांव को पिछले दिनों आदर्श ग्राम पुरस्कार मिला था और क्यों न मिले, वागदरवाड़ी के 200 से अधिक जवान देश की सीमाओं पर तैनात है। इसके साथ ही करीब 100 से अधिक पूर्व सैनिक इसी गांव में रहते हैं। ऐसे आदर्श गांव की सड़कें पिछले कई वर्षों से खस्ताहाल बनी हैं। सड़कों में बड़े बड़े गड्ढे होने से सैनिकों के इस गांव के नागरिक, छोटे बच्चे, स्कूल कॉलेज के छात्र छात्राएं, वरिष्ठ नागरिक, महिलाएं समस्याओं के घेरे में आ गए हैं। इसके अलावा अन्य कोई सुविधाएं भी नहीं मिलने से वागदरवाड़ी के सरपंच और सदस्यों ने विगत महीने में अन्न त्याग आंदोलन किया था। प्रशासन ने आश्वासन देकर आंदोलन तो छुड़वा लिया, मगर सड़क मरम्मत का काम अब तक शुरू नहीं किया है। गुस्साए गांव के सरपंच और सदस्यों ने कल से सीधे चिता पर ही अपना डेरा डाल दिया है, अमरन अनशन शुरू किया है। आने वाले 7 दिनों के भीतर अगर सड़क निर्माण कार्य शुरू नहीं किया गया तो इसी चिता को सुलगाकर आत्मदहन करने का इशारा अनशनकारी सरपंच और सदस्यों ने दिया है। रामदास केंद्रे, ग्राम पंचायत सदस्य वागदरवाड़ी। मुळात हा रोड क्रमांक 136 या रोडचं पूर्णपणे विस्कळीत म्हणजे खोदकाम बिना परवान्याचं केलेलं आहे। त्यासाठी आम्ही पहिलं 12 दिवस अन्न त्याग उपोषण केलं। त्याच्यानंतर गेल्या 25 ला आम्ही उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसण्याच्या अगोदर प्रत्येक ऑफिसला, बांधकाम विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही 25 ला उपोषणाला बसणार आहोत। यापुढे 25 पासून येणाऱ्या 7 दिवसामध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहोत, अशी त्या ठिकाणी प्रत्येक निवेदनामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे। आणि आमच्या रोडच्या या संदर्भामध्ये आम्ही माझे सहकारी विलास केंद्रे, आम्ही दोघं मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा आम्ही मंत्री महोदयाला, देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी खरोखर जर आमचा हा रोडचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आम्ही 2 ऑक्टोबर या दिवशी आत्मदहन करणार आहोत। आणि यानंतर शासनाने एक माझी कळकळीची विनंती आहे, याबद्दल आमच्या पूर्ण गावातील मंडळींचा सहकार्य म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या पेट्या पाठवणे, त्या ठिकाणी आमचं मतदानावर बहिष्कार राहील, अशी माझी कळकळीची विनंती आहे। विलास केंद्रे, माजी सरपंच। मी गावाच्या रोडच्या संदर्भात बऱ्याचदा पत्र व्यवहार करून रस्त्याची मागणी केली, पण अद्यापर्यंत रस्ता झालेला नाही। त्यानंतर मी उपोषणाचा सुद्धा पत्र देऊन सलग 14 दिवस उपोषण केलं। त्या बदल्यात मला शासनाने व प्रशासनाने पत्र दिलं सीई साहेबांचं की आम्ही 15 दिवसात तुमचा रस्ता मार्गी लावू। तो रस्ता आतापर्यंत काही केला नाही आणि मी त्यांना वारंवार भेटलो पण त्याच्या संदर्भात, पण त्यांनी काही आतापर्यंत काम केलं नाही। त्यामुळे मी निवेदन रीतसर प्रशासनाला निवेदन देऊन मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचून मी माझ्या गावकऱ्यासह माझा एक सहकारी रामदास केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य, आणि आम्ही दोघं 7 दिवस उपोषण करून आम्ही शेवटच्या दिवशी चिता पेटून घेणार आहोत। तरी माझा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी ते निर्णय माघार नाही। आणि माझी तुमच्या माध्यमातून, आपल्या प्रसार माध्यमातून माझी एक विनंती आहे प्रशासनाला की यापुढे माझ्या गावात कुठल्याच निवडणुकीसाठी मतपेटी येता कामा नये, असं मी गावकऱ्याच्या वतीनं सांगत आहे। आणि आम्ही इथून पुढे कुठलंच मतदान करणार नाही, कारण आम्हाला मत देऊन त्याचा आम्हाला कुठलीच सुख सुविधा मिळत नाही। त्यामुळे आम्ही यापुढे मतदान करणारही नाही। हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या गावाला यापुढे मतपेटी देऊ नये।